राष्ट्रवादी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या 4 शक्यता कोणत्या? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा आणि नवे समीकरण. नमस्कार, मी संतोष पाटील. तुमचं SP न्यूजमध्ये स्वागत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा येथे राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांची खाजगी वेळ ही इतकी अचूक असते की ती ठरवून दिलेली असते. यामध्ये योगायोग नसतोच. म्हणून दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या दरबारात एकाच वेळी हजर असल्याने विलिनीकरण आणि नवे समीकरण याची चर्चा सुरू झाली. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. यातील पहिला भाग, नेमकं काय घडलं. अलीकडेच वर्षा येथे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट झाली. जयंत पाटील यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री व्यस्त असल्याने त्यांना बाहेरील हॉलमध्ये थांबावं लागलं. आत तटकरे आणि पटेल असल्याचं त्यांना माहिती नव्हतं, पण आमची भेट मात्र झाली. आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांची खाजगी भेट ही औपचारिक होती की यामागे काही मोठा राजकीय डाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण आणि त्यानंतर शरद पवार गटाचा NDAमध्ये प्रवेश या मुद्द्यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. वर्षावर झालेल्या ह्या भेटींनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणावर मोदी सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल हे केलेले वक्तव्य हा सगळा योगायोग कसा असू शकतो. भाग 2 याची पार्श्वभूमी आपण थोडी समजून घेऊया. 2023 राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार हे यांच्यापासून वेगळे होऊन महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर 2 राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात आले, एक अजित पवारांचा आणि दुसरा शरद पवारांचा. अजित पवार गट सत्तेत आहे, शरद पवार गट विरोधात आहे आणि तो महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. जर शरद पवार गट NCPच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण करून NDAमध्ये सामील झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्ण गणित बदलून जाईल. विरोधी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि सरकार अधिक स्थिर होईल. देवेंद्र फडणवीस यांचं एकनाथ शिंदे यांच्यावरील जे अवलंबित्व आहे ते कमी होईल. शरद पवार गटाच्या खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने फडणवीस यांचे केंद्रातील वजन वाढणार आहे. याचा तिसरा भाग, याचे खरे अर्थ काय असू शकतात. यातील पहिली शक्यता, NCPमध्ये खरा समेट होण्याची तयारी सुरू झाली आहे. पवार कुटुंबातूनच ही तयारी सुरू झाली असून त्याला राजकीय पटलावर आकार देण्याचं आणि बेरजेचं राजकारण करण्याचं काम सुरू आहे. यातून पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेरील लोकांना शह देण्याची रणनीती आखली जात आहे. सहकार चळवळ, साखर कारखाने, दूध संघ यासारख्या क्षेत्रात NCPचा पारंपरिक प्रभाव आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास हा प्रभाव आणखी मजबूत होईल. यातील दुसरी शक्यता, सरकार विरोधी गटात फूट पाडून आणि काही नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी अशा प्रकारची बॅकडोर चर्चा घडवून आणत आहे. तिसरी शक्यता, ही फक्त वैयक्तिक नेत्यांची भेट आहे आणि यातून मोठा काहीही बदल होणार नाही. राजकारणात अशा भेटी नेहमीच होत असतात, पण जेव्हा वर्षासारख्या ठिकाणी अशी भेट होते आणि त्याचबरोबर विलिनीकरण अधिक NDA प्रवेश अशी चर्चा समोर येते तेव्हा ती फक्त योगायोग म्हणून बाजूला टाकता येत नाही. शरद पवार यांच्यासारखा नेता NDAमध्ये जाणं हा मोठा राजकीय धक्का असेल. त्यांचा आयुष्यभराचा राजकीय प्रवास पाहता हा निर्णय शरद पवार यांना सोपा नाही, पण राजकारणात काहीही अशक्य नाही हे नेहमीच आपण पाहत आलो आहे. भाग 4, याचा भविष्यातील काय परिणाम होऊ शकतो. जरी चर्चा पुढे सरकली आणि काही प्रमाणात तरी विलिनीकरण झालं तर महाविकास आघाडी अजून कमकुवत होईल. ग्रामीण महाराष्ट्राने विशेषतः सहकार क्षेत्रात NCPचा प्रभाव आणखी वाढेल. दुसरीकडे शरद पवार गटातील काही नेते आणि कार्यकर्ते याला विरोध करून
वेगळी वाट धरू शकतात. पण सध्या तरी ही सर्व प्राथमिक चर्चा आहे, काहीही अंतिम नाही. पण अशा भेटी दर्शवतात की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल सुरू आहे. राजकारण हे नेहमीच गतिमान असतं. वर्षावर झालेल्या या भेटींनी पुन्हा एकदा लक्ष वेधले हे मात्र खरं आहे. NCPमध्ये विलीनीकरण होईल का? शरद पवार गट NDAमध्ये जाईल का? की ही फक्त चर्चाच राहील? पुढील काही दिवस, काही आठवडे यासाठी महत्त्वाचे असतील. तुम्हाला या विषयावर काय वाटते? ही भेट खरोखरच मोठा राजकीय बदल घडवून आणेल की फक्त राजकीय डावपेच म्हणून याकडे पाहिलं जाईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.